आत्तेबाई, पगार आल्यावर मी अर्धा ग्राम सोनं करणार आहे बरं. डोक्यात कवडे आणि गुलालाची हौस. म्हणे मी सोनं करणार आहे अर्धा ग्रॅम. तुमच्या लग्नाचं कर्ज पडलंय फेडायचं, ते फेडा आधी. कर्ज तुमने केलं दे, मी थोडी केलं. मला काय सांगता ते कर्जाचं? तुम्ही फेडा ते कर्ज तुमच्या पगारातून. मी नाही एकटीने ठेका गेले का मग? मला काय माहिती मग आता तुमने गेले का कोणा गेलं ते ठेका? ते तुमचं काम आहे, तुम्ही निपटा. मला काय सांगता? काही जिबीले हाडबीड आहे का नाही तुले? काशी परक्यासारखी काय बोलती तू? कोणाचं तुझे घरे का माझ्या घरी आता हे? घर दोघींचं आहे आतेबाई. पण मला सांगा, आजपर्यंत मला कुठल्या आवडीनिवडीची वस्तू आणली का तुमच्या लेकानं? का काही साडी घेतली का काही कुठे फिरायला घेऊन गेले? सांगा बरं, काय केलं आजपर्यंत? आता माझ्या घर दाखवर आले आणि आऊस माऊस करताना ता कुठे गेलती मी? हे काय सांगू राहिली तू? मला बी तशीच वागणूक भेटले. माझी सासूबाई अशीच वागे मायाशी. म्हणून तुम्ही तो सोडू होताय का मग मायावर? तुम्ही तसं वागताय का मायाशी? व तुले खरी परिस्थिती सांगू राहिली मी. तोंडी तोंडी काय येऊन राहिली तू? मला काही तुम्ही तुमच्या वालाने देऊ नका आणि असे टोमणे टामणे काही मारू नका. माया जो काही चालणार नाही ते तुमचा लाड. हो, मला एक एक लुगडं 2-2, 3-3 वर्ष पाडणं पडे इथे गळ लावून सण लुगडं सुद्धा भेटे ना मला. तसेच दिवस काढले म्हणे वाईट. ते मला काही सांगू नका तुम्ही. मी काही माझ्या पगारातला 1 रुपया बी तुम्हाला देणार नाही. 4,500 4.5 रुपये बी तुम्हाला भेटणार नाही ना. अपेक्षा बी करू नका तुम्ही. अरे आवरानं तोंडाचे पट्टे रे, काय भणभण लावली दोघींना? कावच ऐकू राहिलो मी घरातून. काही लाजामीजा वाटतं का नाही तुम्हाला? अजून पगार याचा पत्ता नाही, चालू आहे त्यांची भण 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 भण.